निर्मिती, खूपच कठीण परिस्थिती होती की आजी पण गेल्यानंतर ज्या लोकांनी तुला नेलं उमराणीला ते तुझ्या ओळखीचे होते का? खूप जवळचे होते? त्यांचं नातं वगैरे म्हणजे मला इतकं क्लिअरली सांगता येणार नाही, पण त्यांचं आजीच्या घरी येणं जाणं होतं आणि ते शेतात वगैरे राहायचे, त्याच्यामुळे मी त्यांच्यामध्ये राहायचे आणि रमून गेली काही दिवस. पण काही दिवसानंतर जसं जसं त्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली की शाळेत जाऊ नाही द्यायचे, ऍडमिशन तर घेतलं होतं, त्यांच्यावर ते बर्डनच होतं की मला शिकू द्यावं लागेल असं. आणि मग म्हणजे माझी रुटीन अशी असायची, तिथे सकाळी 5ला उठायचं, तिथे म्हणजे 60-70 गाई म्हशी होत्या त्यांचं शेण वगैरे आवरायचं, बकऱ्या चारायला जायचं आणि मग 11 वाजेला शाळा असायची माझी, तर आम्ही 9 वाजेला निघायचो आणि 4 किलोमीटरवर गावात शाळेत जावं लागायचं. बरं. आणि शाळेत एकदा 5वीला असताना पत्रलेखन शिकवत होते आम्हाला, तर खरं आपल्या स्वतःच्या पत्त्यावर पत्र लिहायचं आई वडिलांना. मग मी सांगितलं की माझी आई नाही, वडील मला माहित नाही, मी कस काय पत्र लिहू. तर मग मी त्यांना मग त्यांनी विचारलं मला की असं कस काय म्हणते. मग मी म्हटलं माझे वडील असं जेलमध्ये, त्यावेळी मला हे माहित नव्हतं की जेलला कारागृह म्हणतात. आणि मग त्यांनी सांगितलं की तुझा काही कॉन्टॅक्ट वगैरे आहेत का. मी म्हटलं नाही, काही कॉन्टॅक्ट नाही. मग मला तुम्ही पत्र लिहून द्याल का माझ्या वडिलांना. त्या म्हटल्या की ठीक आहे. म्हणजे 2 वर्षाचा काळ मला माहितीच नाही की माझे वडील जिवंत आहेत, कुठे आहेत, आणि त्यांनाही असं माहिती नाही की मी जिवंत आहे किंवा कुठे. तर मग आम्ही सहज ते पत्र लिहिलं की दादा मी छान आहे, मी उमराण्याला आहे, मी 5वीत जाते, असं माझ्या अक्षरात काहीतरी पत्र लिहिलं. आणि मॅडमने ते पत्र खरंच पोस्ट केलं. आणि काही दिवसात त्यांना ते पत्र मिळालं आणि त्यांचं जेव्हा उत्तर आलं शाळेच्या पत्त्यावर, त्यावेळी त्यांना कळालं की मी जिवंत आहे आणि मला कळालं की ते आहेत असं. तुझ्या या शिक्षिका आशाताई आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. नमस्कार आशाताई. तुम्ही कसं काय ठरवलं कारागृहाच्या पत्त्यावर तुम्ही पत्र पाठवावं? मला वाटलं पुष्कळ मुलं अनाथ असतात, तशी ही पण असेल. तिला जवळ घेतलं, म्हटलं तुझे वडील वारलेले आहेत का. नाही मॅडम. मग म्हटलं वडील कुठे आहेत तुझे. मॅडम ते ना औरंगाबादला वस्तीत राहतात, माझी आई जळून वारलेली. मग दुसऱ्या दिवशी तिने मला माझ्याजवळ आली, म्हणे मॅडम माझ्या वडिलांना पत्र लिहायचं का आपण. म्हटलं चालेल. मग तिथं त्या शाळेमध्ये माझे लहान मेवणे एक क्लर्क होते आणि त्यांचा एक मित्र होता मारवाडी, त्याची बहीण औरंगाबादला होती. मग त्याच्याकडून आम्ही पिनकोड नंबर घेतला आणि मग त्याच्यावर पत्ता लिहिला, शिवाजी साळुंके, कारागृह औरंगाबाद. ते पत्र पाठवलं तर ते पत्र त्यांना मिळालं आणि शाळेच्या पत्त्यावर कन्या विद्यालय उमराणे ह्या पत्त्यावर त्यांचं पत्र आलं. पत्र आलं तर मग हिला पण कळलं आपले वडील आहेत, किंवा मग त्यांनाही कळलं आपली मुलगी आहे. मग त्यांचे पत्र व्यवहार, मग पत्र मला पण यायला लागले. त्यांनी त्या पत्रामध्ये मग असं बहीण म्हणून, ताई म्हणून ते पत्र लिहू लागले. त्यांचे जे पत्र यायचे त्या पत्रांमध्ये मुलीला वारंवार म्हणजे पत्र रूपाने ते संस्कार घडवायचे. मुलगी पत्रात द्यायची, मला इथं खूप त्रास होतो दादा, मला जेवायला मिळत नाही, बापरे सांगायची ती. तेव्हा मग त्यांनी पत्रातून तिला धीर द्यायची. ती सांगायची मला साबण मिळत नाही, असं मिळत नाही, तसं मिळत नाही. ते सांगायचे अरे बेटा साबणाची काय गरज, तू शेतामध्ये असतीस की नाही. ती काळी माती घ्यायची, गाळून घ्यायची, ती आपल्या सर्वांगाला लावून घ्यायची, साबणाची गरजच नाही. मग त्यांचे मला पत्र यायला लागले, कविता यायला लागल्या, माझ्या मुलांना मामा म्हणून कविता यायला लागल्या. आणि मग अशा पद्धतीने मी होती तोपर्यंत निर्मिती तिथं सुरक्षित होती. जेव्हा ती 7वीला असताना 98 मध्ये माझी मालेगाव आरबीएस कन्या विद्यालयामध्ये बदली झाली, तेव्हा ते हिला घेऊन गेले. आणि जेव्हा यांनी मुलीला नेलं तेव्हा त्या लोकांनी त्या माझ्या मेवण्यांना त्रास दिला की आम्ही शाळेवर केस करू, असं करू, तसं करू, तुम्ही मुलीला कसं पाठवलं. ज्यावेळेस पहिल्या वेळेस गेलो त्यांनी भेटू दिलं, दुसऱ्या वेळेस गेलो तेव्हा भेटू दिलं नाही. मग ज्या पद्धतीचे मला कळत होतं, आणि गंमत अशी होती की याच्याबरोबर शाळेत त्यांच्या घरातली एक मुलगी जायची. तर तिने मला बोलता बोलता असं बोलली की तुम्ही राणीला न्या.
राणीला नाही म्हटलं. का बरं बेटा? मग ते ज्या पद्धतीने त्यांचं जे काही ठरवतात, कारण लहान मुलं निरागस असतात. बरोबर. नाही म्हणे, मारून टाकतील म्हणे. बापरे. मी कारागृहात असल्यामुळे मला माहिती की संपत्तीमुळे किंवा याच्यामुळे काय काय घडू शकतं. मी असं विचार केला की असं होऊ शकतं, कारण त्यांनी तसा प्रचारही केला की नाक चावून मेली. अच्छा. मला जेव्हा कळालं हिच्या जीविताचं काहीतरी हे करून संपूर्ण संपत्तीच आपल्या नावे करून घेतली. ग्रामीण भागामध्ये अशा घटना घडतात. मग मला त्या संपत्तीशी काही घेणं, तर माझी संपत्ती माझ्या दृष्टीने सर्वात मोठी ही संपत्ती होती. आणि कुठे नेलं मग तिला? मग औरंगाबादला नेलं मग तिला. अच्छा. मग तिकडे कसं होतं तुझं आयुष्य? त्या आयुष्याबद्दल मला काही बोलायचं नाही. ठीक आहे. पण किती काळ पण असावी? माझं सगळ्यात जास्त खच्चीकरण जर कुठे झालं असेल सगळ्या दृष्टीने तर औरंगाबाद मध्ये झालंय. आणि तिकडून जेव्हा मी पुन्हा शेवाळीला एकदा मला मारलेलं होतं आणि माझा भाऊ आला मला तपास करायला, काय काही नाही भेटायला. चुलत भाऊ. हा, मोठा भाऊ माझा. त्यांच्या घरची परिस्थिती इतकी नव्हती, पण तो मला घेऊन गेला शेवाळीला की आपण अर्धी भाकर खाऊ, पण चल इथे नको. त्यावेळी जेव्हा मी शेवाळीला गेली त्यावेळी माझी मैत्रीण आहे, माझ्यापेक्षा मोठी आहे, चित्रामयी म्हणून. मी तिला चित्रामयी म्हणते. तिने मला खूप सपोर्ट केला. म्हणजे आज मी जे काही बनते ते तिने त्यावेळी केलेल्या सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत पोहोचली. मग मी साक्रीला आली, तिथे आत्यांकडे काही दिवस राहिली. 10वी झाल्यानंतर 11वीला पुन्हा काकांकडे 1 वर्ष शिकली. आणि तुझ्या चित्रामाईच्या व्यतिरिक्त अजून कोणाचा आधार मिळाला का तुला? हो, म्हणजे तसं म्हटलं तर माझे मित्र मैत्रिणी आणि त्यानंतर म्हणजे माझ्या आयुष्यात मॅडम आल्या. म्हणजे चित्रामयी नंतर मला खूप मोठा सपोर्ट भेटला. म्हणजे एक आईची जी खुमखुमी होती की मला आई नाही, तर त्यावेळी नीला सत्यनारायण मॅडम त्या मला आई म्हणून पत्र लिहायला लागले आणि मग मी त्यांच्याशी मोकळी होत गेली. आणि आज माझ्या सगळ्यात जवळ जर कोणी असेल तर आई आहे. मला लॉ करायचं असं त्यांना माहिती सांगितल्यानंतर त्यांनी मला लॉला ऍडमिशन घेऊन दिलं. जर्नलिझम करायचंय, त्यांनी जर्नलिझमला पण की ठीक आहे तुला जे करायचंय ते तू तुझ्या पद्धतीने कर. आणि त्यांनी खूप विश्वास टाकला माझ्यावर की मी काही करू शकते. त्यानंतर माझं आयुष्य सुंदर बनत गेलं. यांच्या भांडणाचा, ह्या प्रसंगाचा यांना त्रास झालाच, पण आजपर्यंत लहानपणापासून तर आजपर्यंत या गोष्टीचा खूप टॉर्चर केलं लोकांनी मला की तुझे वडील कैदी आहे, तू कैद्याची मुलगी आहे, तुझी आई अशी होती. माझी अशी सवय आहे की मी ज्यांच्याशी फ्रेंडशिप करते त्यांना मी माझ्याबद्दल मी स्वतःहून सांगितलेलं जास्त चांगलं. दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा मीच की मी अशी आहे, माझं बॅकग्राऊंड असं आहे आणि असं स्वीकारून मला जर स्वीकारत असाल तर मी तुमच्याशी मैत्री करेन. तुझी खरंच साहस आणि धाडस जे तू दाखवलंयस त्याच्याबद्दल खरंच कौतुक जितकं करता येईल तितकं कमी आहे. पण नीला सत्यनारायण ह्या निर्मितीच्या आयुष्यात कशा काय आणि संपर्कात कशा काय आल्या? नागपूर जेलला त्यावेळेस बंदी रजनी कारागृह प्रशासनामार्फत बंदी रजनीचा कार्यक्रम असायचा. एक कन्सेप्ट अशी किंवा जे चांगले वाजवतात, चांगले गातात, चांगले लिहितात काय अशांचं आपण एक सामूहिकरित्या आविष्कार आपल्याला ठेवता येईल का, हे बऱ्याच दिवसापासून डोक्यात होतं. जसं मी जेलमध्ये गेल्यानंतर सुरुवातीचा काळ सोडला तर सुरुवातीच्या काळामध्ये फक्त एकच असतं की एक तर पळून जाऊ नाही तर मरून जाऊ. बापरे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ती एक मानसिकता असते. पण ज्यावेळेस मला जन्मठेप लागली पहिल्या वेळेस मी हार्सूल जेलला गेलो. पहिले 3-4 महिने त्याच याच्यामध्ये. पण मला माझ्या आईचे शब्द आठवले, म्हणजे आवर्जून त्याचा उल्लेख करावा असं वाटतं की ते त्यावेळेस ते ऐरणीमध्ये सांगायचे मला की संकटाला संधी मानली की जगणं सुसह्य होतं. आमच्या औरंगाबाद जेलमधले काही कैदी कलावंत, काही पैठण जेलमधले कैदी कलावंत अशांना घेऊन म्हणजे कुसुमाग्रजांची अशी इच्छा होती किंवा बंदी रजनीचा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे कैदी कलावंत आहेत, साहित्यिक आहेत, अशांना घेऊन एक कार्यक्रम आम्ही नागपूरला करायचो. बरं. तर त्यावेळेस मॅडम आमचे रिहर्सल चालू होते. त्यावेळेस मी जी एकांकिका लिहिली ती मिरातून तेजाकडे. अच्छा. तर त्या एकांकिकेची रिहर्सल चालू होती. बरं.
तोपर्यंत मॅडमांशी काही माझा परिचय नव्हता, पण गृह विभागाच्या प्रधान सचिव म्हटल्यानंतर हा पूर्ण यंत्रणा त्यांच्या हाताखाली होती. जेव्हा त्या रिहर्सल पाहायला आल्या, दुसऱ्या दिवशी रंगीत तालमीच्या दिवशी आलेल्या, मग साहजिकच मग आमचा एक जेलर होते, कारण मला माहिती की मॅडम मी लिहितात. आत्मधड म्हणजे 2004 साली माझं आत्मधड प्रकाशित झालं होतं. अच्छा. तर मी त्यांना हिंमत करून विचारलं की बा मॅडमांना पुस्तक द्यायचं देऊ का? तर त्यांना हे पुस्तक कशी काय घेणं देणं नसतं. बरोबर. ते अरसिक म्हणजे नाही म्हणे, ते असं नाही चालणार, कोणी माहिती का म्हणे त्या. पण मॅडमांच्या लक्षात आलं की मला काहीतरी सांगायचं आहे. बरं. मग ते जेलरला जवळ बोलवलं, काय म्हणणं आहे म्हणे त्यांचं. अच्छा. मॅडम त्यांनी पुस्तक लिहिलंय, ते तुम्हाला द्यायचं. बर. मग त्यावेळेस ते पुस्तक हे आत्मधड मॅडमांना दिलं. बर. एवढ्या घबडगेच्या याच्यामध्ये, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या याच्यामध्ये त्यांचं पत्र आलं मला. बापरे. आता प्रश्न असा आहे की प्रधान सचिव, गृह विभागाच्या प्रधान सचिव, त्यांचं पत्र एका कैद्याच्या नावाने इतक्या तातडीने उत्तर लिहिणं, ते पत्र इतकं सुंदर पत्र, पहिलंच पत्र. मग आमचा पत्र संवाद जो आहे, म्हणजे त्यांचं एक छानसं पुस्तक होईल. खरंच संग्रह केला पाहिजे त्या पत्रांचा. माझी पत्र आहे, म्हणजे मला कधी कधी असं वाटायचं की बा ह्या एवढ्या उच्च पदावर असलेल्या व्यक्ती, म्हणजे यांना मी डिस्टर्ब तर नाही करत. बरोबर आहे. मग असेच कुठेतरी पत्रामध्ये निर्मितीच्या संदर्भात उल्लेख केला, उल्लेख आला ओघाने. मग त्यांनी मला काहीच माहिती, मला काही न कळू देता निर्मितीच्या संदर्भात माहिती गोळा केली, त्यांनी गोळा करायला सुरुवात केली. तोपर्यंत मला माहिती नाही. बरं. आणि मला पत्र लिहिलं बर की निर्मिती तुमची नाही, ती माझी आहे, अशा पद्धतीने. मग आणि मग त्या पिरियडमध्ये हिलाही पत्र लिहायचो. बरोबर. हिने एक पत्र मला लिहिलं होतं, म्हणजे औरंगाबादला असताना माझ्या लक्षात आलं की ही कुठेतरी अनकम्फर्टेबल फील करते. पण त्यावेळेस माझी परिस्थिती अशी होती की तिथं, म्हणजे मला जरी कळत होतं, पण तिथून काढून कुठं नेऊ. बरोबर. म्हणजे एक पत्र आलं होतं की मी खूप शिकेल, मोठी बनेल, वकील बनेल आणि तुमच्या माझ्या शत्रूचा बदला घेईल. मग मी त्याला पत्र लिहिलं की द्वेष कोणत्याही समस्येचं उत्तर असू शकत नाही. बदला घेण्यासाठी तू जर वकील बनत असशील तर बनवू नको, पण तुझ्या दादासारखा आणखी कोणी दादा होऊ नये त्याच्यासाठी तू वकील बनली तुम्हाला चालेल. मध्यंतरी तिचा वाढदिवसाला मी काय देऊ शकतो तिला, माझ्यामध्ये काय मागाव की माझा वाढदिवस आहे, तुम्ही विचार करू नका, मला एक कविता लिहून पाठव. आणि मग त्यावेळेस तिची जी वयोगट होता, मग त्यावेळेस तिला कविता लिहून पाठवली. चिमण्यांचे चिवचिव, कावळ्यांचं काव काव, सांग माझ्या देवा तुझं कोणतं रे गाव. ती फार चांगली गाते ती कविता, म्हणून दाखवत. चिमण्यांची चिव चिव, कावळ्यांची काव काव, चिमण्यांची चिव चिव, कावळ्यांची काव काव, सांग माझ्या देवा तुझं कोणतं रे गाव, सांग माझ्या देवा तुझं कोणतं रे गाव. आकाशाचं रुंदाण, धरतीचं कंपन, आकाशाचं रुंदाण, धरतीचं कंपन, सांग माझ्या देवा तुझ्या मनातलं मंथन, सांग माझ्या देवा तुझ्या मनातलं मंथन. अन्यायीला न्याय, न्यायीला सुळी, अन्यायीला न्याय, न्यायीला सुळी, सांग माझ्या देवा तुझ्या वहीतले बळी, सांग माझ्या देवा तुझ्या वहीतले बळी. वा. पण जे वास्तव मी भोगत होतो ते त्या कवितेमधनं. पण तिला ती म्हणजे अशा कविता हव्या होत्या वाढदिवसाला, ही किती मोठी गोष्ट आहे खरंच. कारण शब्दांशिवाय दुसरं काय देऊ शकतो त्या पिरियडमध्ये, आताही काय देऊ शकतो. शब्दांनी सुद्धा समाधान मानणारी तुम्हाला मुलगी मिळाली, याचं खरंच तुम्हाला कौतुक वाटत असेल. निर्वात देव आहे की नाही मला माहिती नाही, पण निला सत्यनारायण सारखे देव माणसं आहेत. आणि मी त्या काळी जे लिहिलं होतं, मला एक आवर्जून ती कविता सांगावी अशी वाटते. आवडते मला याच्यासाठी की ते सर्व माझं दुःख आहे. बर.
सारेच ओळखीचे डोळे पुसून गेले होते, अनोळखी ते गाली असून गेले. माझ्या व्यथा कथांची चर्चा कुठे न झाली, घायाळ काळजाला विंचू डसून गेले. श्वासात गस्त होती या कोवळ्या फुलाची, कळले मला न केव्हा सुगंध रुसून गेले. सारेच ओळखीचे डोळे पुसून गेले. की जे काळ झाले ते मी आठवू कशाला, डोळ्यापुढे उद्याचे गाणे दिसून गेले. मी त्या गाण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं, त्या स्वप्नामध्ये रंग भरणारी जी व्यक्ती आहे ते निर्वत नीला सत्यनारायण आहे.